नमस्कार. आज आपण पुणे येथे हडपसर येथे वास्तू करण्यासाठी आलो आहे. आमचे जे मित्र आहेत रमेश काकडे यांची वास्तू करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा त्यांचा प्लॅन आहे. त्यामध्ये जे हे साऊथ आहे त्या साऊथला त्यांची अंडरग्राऊंड स्टोरेज वॉटर होतात आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण प्रॉपर वाईट डिमार्केशन करून त्या ज्या निगेटिव्ह इम्पॅक्ट साऊथची जी टाकी होती त्याला आपण ब्लॉक करून त्या एनर्जीची भू ऊर्जा वाढवण्याचे प्रयत्न केले आणि तसंच हा जिना देखील होता आणि तो जिना ब्रह्मस्थानात येत होता. तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी ब्रह्मस्थानात जिना आल्यानंतर ना जो की वास्तुपुरुषाचं नाभी आहे आणि त्या नाभीवर जिना येत होता म्हणून आपण त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी नाभीला आपण तो एनर्जीने ट्रीट केलेला आहे. तसंच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साऊथ कडनं आपण वरती आल्यानंतर ना इथं जिना आहे त्यांचा आणि हा ब्रह्मस्थान आहे. या ब्रह्मस्थानामध्ये आपण ब्रह्मनाभी अध्याय देखील केलेला आहे. तुम्ही बघू शकता काही ऑस्पिशियस गोष्टी टाकून त्या ब्रह्मनाभी ऍक्टिव्ह केल्या. तसंच तुम्ही बघू शकता या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा हा प्रॉब्लेम असतो तुम्ही बघितल्यानंतर नाही की आता हा पूर्व दिशा आहे परंतु तुम्ही जर बघितलं तर ही इकडनं आल्यानंतर ना ही एंट्री आहे त्यांची दिसायला ती पूर्वेतनं दिसते परंतु तुम्ही जर नीट बघितलं तर W6 मधनं ही एंट्रीचा द्वार जातो. त्यांचा असा भ्रम होता की ही पूर्व दिशा आहे आणि म्हणून इकडनं पूर्वेतनं एंट्री आहे पण ऍक्च्युअल ही पश्चिमेची एंट्री आहे आणि W6 ची एंट्री चांगली नाही. तर आपण तुम्ही बघू शकता की ही ट्रीट केलेली आहे आपण या ठिकाणी डोअर प्रॉकेट लावून आपण काही गोष्टी टाकल्या आणि तसेच ह्या एंट्रीचे बॅड इम्पॅक्ट आपण कमी करून त्यांना उत्तरेचे व्हर्च्युअल डोअर देखील ओपन करून दिलेलं आहे. तर त्यानंतर ना या ब्रह्मनाभी अध्याय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. सर काय वाटतं तुम्हाला हे एनर्जीचं? पूर्वी जे काही विधी करायच्या अगोदर जे नर्वस वाटत होतं ते आता फ्रेश वाटतंय आणि सगळं सॅटिस्फॅक्शन वाटतंय मला. तुम्ही जे नाभी आपण भूमी जागृती मंत्र केला तुम्हाला काय वाटलं ते जागृती केल्यानंतर आवाहन पण केलं आपण वैदिक? कारण एवढा विधी तर मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी कुठं बघितलं नाही पण एवढा छान विधी झालेला आहे आणि तुम्ही जे काय तिथे त्याच्यामध्ये जे काही वस्तू टाकलेल्या आहेत या मी पूर्वी बघितल्या नव्हत्या आणि एवढं कोण टाकत नाही कारण तुम्ही आमचे जवळचे स्नेह असल्यामुळं की बाबा हे ऍक्टिव्ह चांगल्या प्रकारे केलेले. निश्चितच तुम्ही बघू शकता या ठिकाणी ब्रह्मनाभी जे की वास्तुपुरुष मंडळामध्ये ही नाभी आपण या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. तसेच वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मनाभी म्हणजे नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट हा ऍक्सेस महत्वाचा आहे कारण ही पृथ्वी तत्व आहे. तर बघू शकता या ठिकाणी आपण या ठिकाणी साऊथ वेस्टला काही हेलेक्स आणि ऑस्पिशियस गोष्टी टाकून या ठिकाणी चबुतरा बनवला आहे जे की ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्टचा ऍक्सेस हा ज्या वास्तूमध्ये ऍक्टिव्ह होतो ती वास्तू निश्चितच फळ द्यायला ती प्रयत्न करते. तसेच बाकीच्या गोष्टी आपण नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट सुद्धा आपण त्याचं ऍक्टिव्ह केलेलं आहे. आणि जे नॉर्थला जे टॉयलेटचे दोष होते तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे नॉर्थचे जे टॉयलेटचे दोष होते त्याला कॉपर स्ट्रिप टाकून आपण ते सुद्धा दोष घडवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीने ही वास्तू लवकरात लवकर यांना चांगलं फळ देईल असं मी भगवंताच्या प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.